हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायचे आहे सुक्का सोयाबीन। तर बघा, आपण अशा पद्धतीने सुरुवातीला सोयाबीन भिजत घालायचे आहेत कोमट पाण्यामध्ये थोडेसे। त्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला हळद मीठ लावून आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये टाकून। बघा, अशा प्रकारे आपण छान पद्धतीने परतून झालेले आहेत। त्यानंतर ते साईडला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे। कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आणि कांदा आपला पटकन शिजला जाईल यासाठी। बघा, सतत हलवत राहिल्यामुळे आपण बघा हा कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरी मोहरी पण ॲड करायची आहे। ह्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून कांदा खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। थोडीशी जिरी मोहरी त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि घरगुती काळं तिखट आहे ते पण टाकायचं आहे, मीठ पण टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण पण लगेच ॲड करायचं आहे। त्यानंतर बघा, लसूण वगैरे टाकल्यानंतर आपली सोयाबीनची भाजी रेडी आहे खाण्यासाठी।